नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवाई उद्या भारत दौरा. तर मंडळी, कालच्या भागात आपण पाहिलेलंच आहे की आम्ही आलोय गुजरातमध्ये आणि तिथल्या खूप सुंदर शहरात वडोदऱ्यामध्ये. सगळ्यांचं परत एकदा मी स्वागत करतो. आपल्याबरोबर माझ्या नवऱ्याची बायको या आपल्या लाडक्या मालिकेतले कलाकार या मंचावरती काल आलेले होते. आम्ही मुक्काम केला होता. त्यांच्याच बरोबरीनं सुरुवात करूयात आजच्या भागाला. आता येणार आहे शनाया तुझ्याकडे. शनाया ही व्यक्तिरेखा रसिका खूप गाजली, सगळ्यांना खूप आवडली आणि वेगळी व्यक्तिरेखा आहे. सुरुवातीला ती स्वीकारतानाच मलाही थोडंसं अभिजित म्हटलं तसंच टेन्शन आलं होतं. ही नाही आहे फार आयडियल आणि फार सुंदर आणि सगळं बरोबर करणारी, सगळ्यांशीच चांगलं वागणारी, किंवा फार वाईट आणि चुकीची पण नाही आहे की जिला कारस्थानी आहे म्हणा, किंवा तिला सगळे असे डावपेज माहिती आणि त्याप्रमाणे ती लोकांना फिरवते वगैरे, असं काही नाही आहे. ती रिअल आहे. शी इज व्हेरी रिअल टू मी. तर हे मेन रिझन होतं माझं शनाया हे व्यक्तिरेखा स्वीकारण्याचं. लोकांना अत्यंत आता सुजाण झालेत. म्हणजे एक विलनकडे बघताना ना ते त्या माणसाला किंवा त्या ॲक्टरला विलन म्हणून ना समहाव नंतर हां बघत पण नाही. तो डिफरन्स त्यांना करता येतोय. तर याचा मला खूप जास्त आनंद वाटतो. वा वा. अरुण सर, आता मी तुमच्याकडे येणार आहे. अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या मालिकांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. या मालिकेत काम करण्याचा कसा आहे अनुभव? मला एकंदरनं त्या मालिकेचं टायटल खूप आवडलं आधी. म्हणजे गोष्टीच्या आधीसुद्धा त्याचं शीर्षक जे आहे माझ्या नवऱ्याची बायको, आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला मला गोष्ट सांगण्यात आली त्यावेळेला म्हटलं की खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटते, ही क्लिक होऊ शकेल. वा. आणि खूप चांगली व्यक्तिरेखा मिळाली. मुळात सकारात्मक भूमिका असलेली व्यक्तिरेखा करायला मिळाली. एक केअरटेकर म्हणून त्या भूमिकेचं खरं वैशिष्ट्य आहे. या सगळ्या म्हणजे माझ्यासाठी ही सगळी ताजी लोक आहेत. मी आता तसा जुना झालेलो आहे. नाही आमच्यासाठी कधीच नाही. अरुण काकांसाठी. पण या सगळ्या फ्रेश लोकांबरोबर काम करताना मला नेहमीच असा अनुभव होतो की माझं वय आपोआप कमी होत जातं. वा 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 वा. सुहिताजी, आता तुमच्याकडे येणार आहे. तुमची फार गोड व्यक्तिरेखा आहे. एका वेगळ्या पद्धतीने मी गोड आई करत आले आहे वेगवेगळ्या मालिकांमध्ये. इथे मी रूढार्थाने आई नाही आहे, पण आईसारखी व्यक्तिरेखा आहे आणि जिला मजा येते. म्हणजे यांच्या नात्यामध्ये पण मजा येते. सिंपती आहे राधिकाला पूर्णपणे, तिला सगळी मदत करते. पण शनाया सापडली तर तिला थोड्याशा टपल्या मारायला पण तिला आवडतं आहे, किंवा तिला टोचून बोलायला कधीतरी पण आवडतं आहे. ते आवडतंय मला करायला. एअरपोर्टला एक व्यक्ती आज सकाळी तुला भेटली आणि त्यांनी काहीतरी प्रतिक्रिया दिली म्हणे की एक व्यक्ती आली, एक फोटो काढू का? म्हटलं हां, छान, अत्यंत फॉर्मल कपड्यांमध्ये वगैरे. नाही म्हणे, मला जरा एक सेल्फी पाहिजे. म्हटलं हो या ना, काढा ना. नाही, त्याचं कारणही असं आहे की माझंही तुमच्यासारखंच आहे. मला एक सेकंद मी चुकून काही वेगळं ऐकलं का असं वाटलं. मी म्हटलं म्हणजे माझी पण एक गर्लफ्रेंड आहे आणि बायको तर आहेच. तो मला तसं या काढूया फोटो असं करून माझा खरंच चेहरा फोटो काढण्यासारखा झाला. पण तू जे म्हणालास एक व्यक्ती भेटला होता, उनको मैं बोलना चाहता हूं, उनका नाम हमारे पास है. जर तुम्हाला वाटत असेल की नाव आम्ही ते जाहीर करू नये, काली घाटी के पास ब्रीफ केस लेके पहुंच जा. नाही, आम्हाला कोणाला नाव बी माहित नाही. तर ते म्हणून दसकाच घेतला असेल, सांगतील की काय पुढच्या वेळेला. तर आज आपण थुकरटवाडीमध्ये आहोत. थुकरटवाडी आज वडोदऱ्यामध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि फार बरं वाटतंय की वातावरण शांत आहे, कारण थुकरटवाडीतलं वातावरण कधीच शांत नसतं. नाही, हे तुम्ही सांगू नका बंद. काय प्रॉब्लेम काय? कोण आपण? कोण आहात? कपड्यावरून कळत नाही का पोलीस आम्ही? ते पोलिसाची शिट्टी पण मोठी असते तुमच्यापेक्षा. सॉरी, मी आपल्या गमतीनं म्हणालो तुम्हाला. पण तुम्ही का आला काका इकडे, कळेल का मला? आलो म्हणजे शनया आणि गॅरीवर लय गुन्हे आहेत आमच्या पोलीस स्टेशनला. लय धिंगाणा घातला आमच्या इकडे त्यांनी. अच्छा. हा, त्याला घेऊन जा ना. चला चला निघा. चला 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 उठा उठा. चला 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 उठा. पोलीसच आले एवढे मोठे म्हणल्यावर का? शनया चल, येतेस का? पोलीस स्टेशनला नेणार? पोलीस स्टेशनला
तू नक्की पोलीस स्टेशन मधून आलाय का नर्सरीतनं आलाय? दोन अर्थाने नर्सरी, तिथं फुलंही मिळतात आणि तिथं पोरंही शिकतात. आपण केवढे, आपले स्वप्न केवढे. ठीक आहे, पण तुम्ही आता न्यायला आलाय, पोलीस आहात, रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे. आम्ही कायदा पाळणारी माणसं आहे. सर काय करू शकत नाही, तुम्हाला 5 मिनिटं जावं लागेल तिकडे. शनाया काय तिकडे तुम्ही सॉल्व्ह करा मॅटर, मग कार्यक्रम पुढे सुरू करावा लागेल. हे आमचं पोलीस स्टेशन. तिकडे वाका बसा तुम्ही, बसा बसा या, बसा बसा. आणि इकडे ना मागून ना पॅलेस व्ह्यू दूर गेलं तिकडे, तिकडे सरांची कॅबिन आणि ही हा, दुसरी एक कॅबिन. हा ते हे दाखवा, टॉयलेट बाथरूम अटॅच आहे का, कसं स्क्वेअर फीट आहे काय, आणि काय ऑफर चालू आहे, काय काय फ्लॅट दाखवते का पोलीस स्टेशन? सॉरी सर, काय सेलिब्रिटी आलेत ना, बावरून गेलं. मॅडम मी काय म्हणतो, सर येण्याआधी ना आपण एक सेल्फी काढायचा का पटकन? एक प्लीज. अहो, नको. उभे राहा ना, उभे राहा. प्लीज प्लीज उभे राहा. उभे राहा सर प्लीज. त्यांच्याच बरोबर काढायचं की मी आलो तर चालेल? अरे दोघंही चालेल काय? आपला चेहराच येत आला? नाहीये. हे दोन्ही जोडा म्हणजे सेल्फी होईल पूर्ण. अरे साहेब आले, साहेब आले, साहेब आले. एक कुंवारी जो मैंने कमिटमेंट કીધું પછી મારું પણ નથી સાંભળતી. બીજું વારું મેં કમિટમેન્ટ કીધું પછી મારું કોणी सांभाळતું નથી. बे, समजलं काय तुला? आले आले परत आले, विदर्भात आले. इकडे आले. पण काय मेहनत आहे, जोगा काय बाबा. आज तुम्हाला खरं सांगू मी, आज ना मला इतका आनंद होऊन राहिला की आज मला म्हणजे असं पोलीस स्टेशन मध्ये आल्यासारखं वाटूनच नाही राहिलं, खरं सांगतो. का? म्हणजे एकदम असं घरी आल्यासारखं वाटून आलं. माहोल बघा, अनिता मॅडम बघा, अरे बापरे, राधिका ताई राधिका बाई. नमस्कार. काय रजो हा, म्हणजे सेम टू सेम आमची भाषा बोलते, इतकं बरं वाटतं. तुम्हाला सांगतो, मला हे सांग इकडे त्यांना कसं काय आणलं पाहिजे इकडे? सर त्यांच्यावर आरोप आहेत. याच्यावर आरोप आहे? हा अरे एवढी गोळ गोंडस बाई, त्याच्यावर आरोप आहे. अरे, त्यांच्यावर किती अन्याय होऊन राहिलेला आहे. एक तर तिचा नवरा तिचं ऐकत नाहीये, हे बाई काही नवऱ्याचं ऐकत नाहीये, आणि तुम्ही त्या बाईला गेल्या पंचायतमध्ये काही अक्कल आहे का तुम्हाला? नाही, हा अन्याय आमच्या विदर्भातल्या माणसांना हा अन्याय किती सहन करावा तुम्ही सांगा. आज तुमच्या माध्यमातून मी विदर्भात अन्याय होऊन राहिला. त्यांची भूमिका वेगळी आहे, ऍक्टिंग वेगळी होती. फॅमिली मॅटर झालं ना, म्हणून म्हटलं एक. अरे बापरे, हे बघा मराठीतले बाहुबली. मराठीतले बाहुबली कसं काय? बाहुबली मध्ये तो सीन नाही का असा उचलाचा, हा तो याने कितीतरी आधी केलेला आहे. असं सिलेंडर उचललं होतं. हे बघा. बाहुबली ढाबा भटिंडा ना आज पिक्चर हा, आहे. जय सिलेंडर उचललं होतं त्यांनी. हा? जय महाराष्ट्र ढाबा भट्टी. अरे मारा ढाबा भटिंडा. मग काय चालू आहे तुमचा? तुम्हाला खरं सांगू, लई दिवसाचा मी तुम्हाला शोधत होतो. आज तुम्ही माझ्या सट्ट्यात सापडले. अरे हा? बापरे. आज मी तुम्हाला सोडणार नाही. एवढा त्रास देतो तुम्ही आमच्या बहिणीला. हा, तुम्ही यावरती या, तुम्ही वरती या, तुम्ही खाली नका बसू. आज मी तुमच्या बाजूने, लक्षात ठेवा. ए पिल्लू, पटापट आरोप सांग. आज तर यांची खैर नाही आहे. आज तर एक मिनिट, तुम्ही कोण आहात ते सांगा मला पहिले. हमारा प्लान सक्सेसफुल हो गया दया. हमने कपड़े जो बदल लिए, पूरा गेटअप चेंज कर दिया, किसी ने हमको पहचाना ही नहीं. तुम्ही कोण? हा हा, इकडे कसे काय आले? हे कपडे कसे काय घातले? आम्ही गुजाईडी आहोत, गुजाईडी. जसं मुंबईत सीआयडी, गोव्यात गोवाईडी,
तसं गुजरात मध्ये गुजाई. सर यू आर फॅन्टाबुलस सर. थैंक यू दया, थैंक यू दया. स्पेलिंग आता है? हाँ सर. क्या है? FALT. FALTU. वेरी गुड. सर दरवाजा तोड़ू. तोड़. मिनट. इंस्पेक्टर मने कोई लोनावाड़ा चिक्की न थी जो रैपर खोली नी खावी जावे. सर वंस मोर. इंस्पेक्टर मने कोई लोनावाड़ा चिक्की न थी जो रैपर खोली नी खावी जावे. वंस मोर सर. डायलॉग पण चालू लई जा टाइमपास करते. चला घ्या पटकन चला. तर अभिजित सर तुमच्यावर असा आरोप आहे का तुम्ही सगळ्यांच्या मागे हात धुवून लागता. हात खरं आहे का? म्हणजे काय? यांना असा प्रॉब्लेम आहे की सतत हात धुवत असतात आणि सगळ्यांनी जेवणाच्या आधी हात धुतले पाहिजेत, झोपण्याच्या आधी हात धुतले पाहिजेत, झोपण्याच्या आधी काय? शूटिंग सुरू करण्याच्या आधी हात धुतले पाहिजेत, मेकअप करण्याच्या आधी हात धुतले पाहिजेत, सतत हात धुतले पाहिजेत. हां, एक गोष्ट मात्र चांगली आहे याच्यातली. ती गोष्ट अशी आहे की त्यांनी स्वतः हँडवॉश आणून ठेवलेले आहे. अच्छा. हा हे बरं. तिथे सेटवरती स्वतः हँडवॉश आणून ठेवतात. ते हात धुतात, पण त्याला केशराचा वगैरे वास येत असतो. म्हणजे आपल्याला कळतच नाही की आता आपल्याला जेवायचं आहे का आता मसाला दूध पिऊन झालेला आहे. तर त्यामुळे हे जे हात धुण्याची जी सवय आहे ते स्वतःही धुतातच हात, शिवाय आम्हालाही धुवायला लावतात हात. तर हे मला अजिबात आवडत नाही. काय हे हात सतत धुता? मला एक आपण म्हणतो ना एखादी बारीक सवय असते, फोबिया वेगळा सवय वेगळी. तर मला जेवणापूर्वी काही खाण्यापूर्वी हात आपले स्वच्छ असावेत असं कायम वाटतं. सॅनिटायझर वगैरे आपण वापरतो पण त्याने फक्त जंतू मरतात, हातावरचा मळ वगैरे तसंच राहतं. सो मला एक ती सवय समजावू लागली आणि एकदा हात धुतल्यानंतर मला काही खाण्यापूर्वी असंही होतं की मी परत धुतलेल्या हातांनी दरवाज्यांचे कड्या, हँडल्स याला मी हात लावत नाही. मी असा येतो, असे दरवाजे उघडतो आणि पटकन कोणी हँड मला- ग्लोव्ज का घालत नाही? पण हा आरोप मला मान्य आहे आणि मी याच्याकडे लक्ष देईन. दया. हाँ सर. तो ये ऐसे जताना चाहते हैं कि यह अकेले ही बहुत हेल्थ कॉन्स्टिट्यूशनल है. क्या है? हेल्थ कॉन्स्टिट्यूस है, कोलंबियस है, कोंडिबा है. तो अभी हम आपका ये कॉन्शियसनेस निकाल देते हैं. अभी ये आदत बदल देते हैं मैडम आपके लिए. हाँ. दया. हाँ सर. जरा इधर आओ. हाँ सर. ये बाउल डाइऑक्साइड बाय लेमन डाइऑक्साइड लेकर आओ. तर हे तर गुजरातमध्ये केव्हापासून बंदी आहे. दया प्रॉपर्टी घेऊन या प्रयोगाच्या. यस यस यस. पण दया तुम्हाला काय वाटतं हा प्रयोग करण्यासाठी कोण योग्य असेल? सर मला असं वाटतं की डॉक्टर साळुंकी आहे ना तिला बोलवायला पाहिजे. सामान गेम होऊ दे मग खेळू. यस यस डॉक्टर साळुंकी, इतने दिन कहाँ थे आप? मैं कर रही थी किसी का इंतजार. डिंग डांग. चलो प्रयोगा डायऑक्साइडला सुरुवात करा. कम ऑन मिस्टर अभिजित सर, प्लीज इथे या तुम्ही. या सर. या प्लीज. या बाउलमध्ये 1 मिनिट लेमन डायऑक्साइड आहे. हां सर. टाकलेलं आहे. हो सर. व्हेरी गुड. ह्याच्यामध्ये तुम्ही हात बुडवा आणि हात धुवा. नो प्रॉब्लेम. घाबरू नका सर, पाणीच आहे. द्या. स्वच्छ झालेले हातात. हो. तुम्ही बसू शकता. नाही त्याला टिश्यू पेपर द्या. अ, घ्या सर. हात पुसून घ्या. बसा प्लीज. हे काय?
एक्सपेरिमेंट चालू आहे प्लीज डोंट इंटरफिअर. प्लीज सर घ्या. काय ते सांगा आम्हाला. बडीशेप डायऑक्साईड. हे घ्या सर. बडीशेपच आहे काय? प्लीज कार्ड द्या. 15,000 रुपयाचं बिल झालेलं आहे. कसले 15,000? प्रयोगाचा खर्च कोण देणार? हे कपड्याचा खर्च कोण देणार? अहो मी फक्त हात धुतलेत, बाकी इट्स ओके सर, आम्हाला मिळालंय. हे घ्या तुमचं. सॉरी सर. ओके हात घेतलं तिने. केस सॉल्व्ह झालेला आहे. येस. त्याच्यातून सिद्ध काय केलं ते तरी सांगा हेच आम्हाला. की एकदा हात धुतल्यानंतर 15,000 रुपये खर्च पडतो, दुसऱ्यांदा हात धुणार नाही. 30,000 रुपये पडतील, दुसऱ्यांदा धुतले तर 45,000 रुपये. इतके महाग हात धुवाल तुम्ही? का नाही मॅडम, मला 6 रुपये का मॅडम तुम्ही बऱ्याच बडबड करता. म्हणजे बडबड म्हणजे एरवी जास्त बोलता, पण मेकअप रूममध्ये तुम्ही कोणाशीच बोलत नाही. तासभर चिंतन मनन करत असता. डोळे झाकून. तुम्हाला काय वाटतं तुम्ही हो सांगा. हो हो अगदीच बरोबर आहे. चिंतन माझं मत आहे. मननचा चिंतन अर्थ म्हणजे काय आहे म्हणजे याचा अर्थ असा की त्या सेटवरती आले आले झोपतात. अच्छा, झोपते ती. गाढ आणि एक मिनिट, आरोप ती करते, तुझं काय? अरे नाही, मेकअप करताना झोप सीनच्या मध्ये झोपतात. काही काही सीन झोपायचेच असतात, तेव्हाही झोपतातच. हा, ते अच्छा. खूप सुंदर होतात सीन माझे. त्याच्यानंतर विशेष वाट पाहिली जाते. म्हणजे भक्ती बरोबरचे अनेक सीन असे होते मधल्या काळात की ही झोपली आहे आळशीपणानं, आणि भक्ती सतत अगं काय तू अरे झोपलीस हा आणि हे- कोणाच्या बाजूने आहे? नाही नाही, असं नाही, जे सत्य आहे ते आलं पाहिजे. सत्य बाबू. त्यामुळे तिला झोपायची खूपच सवय आहे आणि जी मला अजिबात आवडत नाही. याला कारण असं आहे की मेकअप रूम मध्ये एकच बेड आहे आणि त्याच्यावरती ही झोपलेली असते. पसरलेली असते. किंवा बाकीचे लोकही. झोप झाल्यावर माझा जरा फ्रेशली होतो सीन, त्यामुळे फक्त. अच्छा, म्हणजे आम्ही न झोपता फ्रेश नसतो का? नाही ते ओके. थांबा सर, थांबा. पेटलंच आहे गुजरात आज तर काय. ह्यांचं असं म्हणणं की या सतत पेंगतात, त्याच्या मागे एक ठोस कारण आहे सर. काय कारण असू शकतं डॉक्टर साळुंके? शनाया मॅडम ह्या पेंगतात कारण त्या मुंबईमध्ये पेंग गेस्ट म्हणून राहतात. केस सॉल्व्ह. डॉक्टर साळुंके, येस सर. यांना मी खास एक्सपेरिमेंट सांगू? प्लीज. येस, ओके. मॅडम, याच्यासाठी तुम्हाला चहा प्यावा लागेल. हा, चहाने झोप जाते असं चहाने ऐकलंय. झोप जाते, पण Correct आहे. तो चहा तुम्हाला स्वतःला करावा लागेल. या मॅडम. हे तुम्हाला उघडावं लागेल. थांबा थांबा. एवढे कष्ट करावे लागतील. ये नाखून तुम्हारे खून से तो रंगे नहीं. शक. हा बस बस, आता बद पडेल नाही तर. त्याच्यामध्ये असं डीप डीप करा. बस झाला? बस बस, एक मिनिट, अच्छा, एक एवढा मिनिट. सोपा असतो? येस येस, स्टेशनमध्ये एकदम चहा एकदम, बनवायला एक लावला मिनिट तुम्ही. एक मिनिट. ही चहा पिऊन झोप जाईल. त्यांची जाईल का नाही माहित नाही, माझी गेली, मला जाम झोप आली. आणि झोप यावी समजा म्हणून काय करावं? झोप यावी असं वाटत असेल तर मग अभिजित सरांचा भय नावाचा पिक्चर बघावा. म्हणजे त्याने माणसाला भीती वाटते आणि डोळे झाकून घेईल आणि मग कधी आपल्याला झोप लागेल कळणार नाही. असं माझं म्हणणं आहे. वा सर, वा वा वा. ओके, मॅडम, तुम्ही बसू शकता बसा प्लीज. बसा तुम्ही मॅडम बसा. अभिजित सर, तुमच्यावरती पुढचा आरोप आहे की तुम्ही तुमच्या बायकोसोबत म्हणजे ओरिजिनल पत्नी नंबर 1 म्हणजे कसं आहे, त्यांची पत्नी नंबर 1 आहे, म्हणजे त्यांचं नाव आहे सुखदा मॅडम, सुखदा वहिनी. त्या पत्नी नंबर 1, पत्नी नंबर 2, पत्नी नंबर 2.5. तर सुखदा मॅडम बरोबर सतत तुम्ही भांडत असता असा एक आरोप आहे तुमच्यावर. म्हणजे भांडी घासण्यावर एक असं झालंय काहीतरी की तिने भांडी घासायची नाहीत म्हणून हा तिच्याशी भांडलेला आहे. आता हे आम्हाला माहित नाही, काहीतरी प्रूफ असेल, कोणी असेल तर बोलवा, ज्यांना ते बोलू शकतात अधिकृत. येस येस, का नाही. नाही पण ते त्यांचं पहिले विचारून घ्या, म्हणजे खरं आहे का तुमचं असं, तुम्ही भांडता काय? मला माहिती नाही कुठून तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली, पण नुकतंच असं झालं. आता मे महिन्याच्या दरम्यान असं होतं की एक महिना किंवा काही दिवस कामवाल्या मावशी बऱ्याचदा सुट्टी घेतात
वर्षातली एकच सुट्टी असते आणि त्यामुळे दोघांपुरतं जे काही कपडे भांडी ते आम्ही असं वाटून घेतलं होतं. आता आपला पुरुषांचा स्वभाव असतो की कधी आळस थोडासा होतो की आत्ता नाही नंतर करतो, असं करत मी 2 दिवस ती भांडी आत्ता घासतो नंतर घासतो करत ठेवली. ती सुखदाने एक दिवशी वैतागून घासून टाकली आणि मला राग आला की मी सांगितलं होतं ना मी भांडी घासतो. तर असं आमचं एक बारीक त्याच्यावरून भांडण झालं. तर लोकांच्या घरी मी नाही करणार तू कर अशी भांडण होतं, तर आमच्या इथे जरा अच्छा, उलटं म्हणजे झालं. तुमची इच्छा होती की बा तुम्ही स्वतः घासून टाकायचे भांडे. हा म्हणजे थोडीशीच होती. हा हा, तर पण केअर तुम्हाला- केअर काढण्यापेक्षा भांडी घासणं परवडलं. ते पण बरं आहे, पण तुम्हाला हात लय धुवा लागले असते का? भांडे एकदा घासल्यावर. CID तुमचं काय म्हणणं आहे भांडी याच्यासाठी घासण्याबद्दल? आपण त्यांच्या घरातल्याच कुणाला तरी माणसाला बोलवलं पाहिजे. या बाई कामाला बाई. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की अभिजित सरांच्या घरी ते त्यांच्या बायकोशी कधी कधी भांडतात का, बस एवढंच सांगा. बाबर बाबा बाबर बाबा बराबर, या. अभी क्या बताओ मैं तेरे को बाबर बाबा हमारा साहब है ना एकदम बोला लेकिन सबके ऊपर उसका डोळा. नहीं, मतलब क्या है मतलब डोळा मतलब काम करताय की नहीं बराबर बाबा, भांडी घासताय की नहीं बराबर, अच्छा, अच्छा. कपड़े धुताय की नहीं बराबर, ऐसा सब देखता है. मला एक बार क्या हो गया, मैं आई नहीं काम पे बाबा, मुझे तो पेट कितना बढ़ गया आपका. मैं एक बार ना काम पे गई नहीं तो इनके मिसेस ने सब भांडी वाटे सब धो डाला और ये घर पे आए देखा सब धुएला है. कैसे धुआ तो बीबी ने धोया ना, तो चिल्लाने लगा उनको, काय को धोया मैं धोता था, काय को धोया मैं धोता था, ऐसा किया बाबा बाबर बाबा. अच्छा अच्छा अच्छा, मतलब ऐसा उनका ऐसा झगड़ा हो गया, झगड़ा होता है ऐसा बार बार. ऐसा होते रहता है. नहीं नहीं सर, ये मौसी जो बोल रही है उससे मैं सहमत नहीं हूँ सर, अरे बिकॉज देवा. इनकी जो बीबी है सुखदा जी और इनकी आइडियल कपल माने जाते हैं हो सर. ती जोडी खूप फेमस आहे हा. त्यांची. भांडतील कसे उलट ते मॅचिंगचे कपडे घालतात माहिती का? करेक्ट, मैचिंग मैचिंग कपड़े पहनते हैं, कभी ब्लॅक थीम, कभी ब्लू थीम, कभी फ्लावर थीम, कभी लाइट हे बघा मागे बघा ग्रीन थीम, ग्रीन थीम. दोघे ग्रीन आहेत. हे बघा, अरे बाबा हे बघा ही ब्लू थीम, व्हाईट व्हाईट अरे नहीं रे बघितलं बाबा, असं आहे. नहीं बाबा ये सब कुछ झूठ रे बाबा रे बाबा. सेम कलर कसा मग? नहीं नहीं ऐसा थोड़े होता है. मैं क्या करता ये सांप के कपड़े धोने को डालती ना तो सांप के कपड़े का कलर मैडम के कपड़े को लगता है. ऐसा होता है, फिर दोनों बोंबलते फिरते हैं, ऐसा फैशन है. ऐसा थोड़ी होता है. सांप पेट कितना बढ़ गया साहब. शनाया मॅडमवरती एक आरोप असा आहे का म्हणजे त्यांना सेटवर यायला उशीर होतो हा म्हणून ते सगळं काम सेटवर येऊन करतात. थोडस घरून लवकर निघतात. हे खरं आहे काय? म्हणजे काय राधिकाजी एक्सप्लेन करा, आम्हाला कळलं नाही. पण यांना सकाळी उठायला उशीर होतो हा. आणि त्यांना आम्ही घेऊन जातो सेटवरती, पण सेटवरती जाऊन त्या आवरतात. ब्रश सेटवरती करतात, आंघोळ सेटवरती करतात. अजिबात घरचं पाणी वापरायचं नसतं. तर मला मान्य आहे की कामाचं ठिकाण हे जवळजवळ आपलं घरच असतं, पण एवढंही काही करू नये की सेटवरती येऊन आंघोळ बिंघोळ करू नये. घरनं स्वच्छ होऊन यावं, पण पवित्र ठिकाणी जातं काम करायला तर चांगलं जावं ना हे माणसानी. खरं आहे का तुम्ही आरोप? मोबाईल चार्ज करेपर्यंत ठीक आहे. हो, exactly. हा, Wi-Fi वापरतो. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ब्रश बिश मी कधीच नाही केलं शेटवर काही. हा, असं एक नाहीच म्हणतो. हा नाही 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 हा मी आंघोळ केली. ओके सॉरी मी पाहिणार. पण डोंबिवलीचे आहेत आणि तिथून यायचं म्हणल्यावर तर लांबच पडत असेल ना, हो. एवढं तर होणार. म्हणून खूप लवकर निघावं लागतं, त्यामुळे खरं तर मला हे सगळं म्हणजे पर्याय नसतो माझ्याकडे. नाही आणि मी काय म्हणतोय एवढं स्वच्छतेच्या त्या पण भोगते आहेत. म्हणजे जसं मला हात धुवायची सवय आहे, त्यांना संपूर्ण स्वच्छतेची सवय, तर काय वाईट काय त्याच्यात? नाही ते पण असं म्हणा, बरोबर आहे. स्वच्छ आणि असावं. डोंबिवलीच्या कॅरी माणसात तूच. एक नाही आणि मिनिट अजून ब्रश अरे मी म्हणतो डोंबिवली से ट्रैवलिंग का कीमत तुम क्या जानो, पुलिस स्टेशन बाबू. हे खूप खरं आहे. डोंबिवली से ट्रैवलिंग की कीमत तुम क्या जानो, बाय ट्रेन चेंगरा चेंगरी होता है डोंबिवली के ट्रैवलिंग में. 5 नंबर की
3 नंबर पे आती है तब जो धावपळ होती है ना वो धावपळ है डोंबिवली से ट्रैवलिंग। उस धावपळ की कीमत तुम क्या जानो पुलिस स्टेशन बाबू। तुम्ही काय एवढं बाय रोड मुंबई, कारण मी डोंबिवलीला राहतो। मी पण राहतो। बाय रोड मुंबईला पोचायला 3 तास लागतात, ते 3 तास होता है डोंबिवली का ट्रैवलिंग। तुम्हारी बोरिवली ग्रेट है, तुम्हारी कांदिवली ग्रेट है, उससे हमें कोई ऐतराज नहीं, लेकिन हमारी डोंबिवली ग्रेट थी, ग्रेट है और ग्रेट रहेगी। अरे आपण पोलीस अभिजित, तू अभिनय करतोस पण तुझं पहिलं प्रेम आहे आरजे. अर्जिंग हो. तर आरजे हा प्रकार फार आम्हाला नवा होता जेव्हा हे नवीन नवीन आलं, पण आता खूप रेडिओ चॅनल झालेले आहेत आणि खूप ठिकाणी आवाज असतो आणि आवाजाच्या प्रेमात अनेक मुली त्यावेळेला तुझ्या पडायच्या. तर आता एक परीक्षा तुझी इथे होणार आहे की आम्ही असं ऐकलं की आरजे लोकांना म्हणजे अँकर्सना सुद्धा इम्प्रॉम्प्टू खूप बोलावं लागतं. कधी काय सांगतील का ना सांगता येत नाही, त्यावर बोलत राहावं लागतं. हो हो. तर इथले काही लोक आहेत स्पेशल 2, त्यांचं असं म्हणणं आहे की हे चॅलेंज ते तुम्हाला देणार आहेत. अरे बापरे. आणि मग त्यांच्याकडे एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. स्पेशल सोफ्यावरती कसे काय येऊन बसले तुम्ही? तुम्ही ऑडियन्स मध्ये बसायला पाहिजे ना. इकडची 4 माणसं तिकडे गेली म्हणून मोकळं झालं, पुढे दिसू आपण. अच्छा, मला वाटतं गेस्ट मधले की काय तुम्ही. नाही आम्हाला गेस्ट वरनच हाकलत होते, आम्ही आपलं इथनं चोरून आलो. ओके. तर तुम्हाला यांना चॅलेंज द्यायचंय की हे बोलू शकतात की नाही. असं आम्ही खूप ऐकलं. या वरती या thank you, बघूयात. sir. चॅलेंज हे बघा, त्यांचं कसं असतं, त्यांना कुठलाही विषय असा देत जायचा, ते करतात. मी देतो, तुम्ही ऐका फक्त. हा, नमस्कार, मी तुमचा आरजे अभिजित. थुकरटवाडी FM 420 वर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज या थुकरटवाडीमध्ये जास्तच मजा येते कारण आपण वडोदरामध्ये आहोत आणि इतक्या छान शहरामध्ये असताना आज मुंबईत नाही याची एक आपल्याला हलकीशी जाणीव मनामध्ये आहेच, कारण थोडंसं मिस व्हायला होतं. पण इकडचा उकाडा आपल्याला मुंबई अजिबात विसरू देत नाही. मुंबईत घामाच्या धारा असतील तर इथे सुद्धा घामाच्या धारा आहेत. पण समुद्र नसल्यामुळे, म्हणजे असं बऱ्याच जणांना वाटतं की इथे दमटपणा नाही तर समुद्र नाही की काय, पण तरी सुद्धा त्या समुद्रासारख्या खळाळत्या पाण्यामधून, धबधब्यामधून जेव्हा बाहुबली एक मोठं काहीतरी घेऊन चालत येतो आणि मोठा रेकॉर्ड करतो, तेव्हा आपल्या सगळ्यांचे डोळे दिपून जातात आणि असं वाटतं की गुजरात सारख्या शहरामध्ये आपण वारंवार कार्यक्रम करत राहावेत. आणि इथला प्रत्येक माणूस हा बाहुबलीच आहे, कारण एखादं शहर इतकं स्वच्छ ठेवायचं म्हणजे बाहुबली एवढंच ते मोठं काम आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. निलेश साबळे सारखा अँकर आयुष्यात मी कधी पाहिला नाही, इतकं अप्रतिम अँकरिंग करतो. आता विषय बदलणारच नाही. कुशल बद्रिके माझा सगळ्यात फेवरेट ऍक्टर आहे, कारण तो बद्रिकी असे जे विनोद करतो ते मला भयंकर आवडतात. लंडनची थंडी, तर लंडनच्या थंडीमध्ये जे काही पायाला कापरं सुटतं तसं मला तिथे बसून झालं होतं की आता भाऊ माझ्याबद्दल काय काय दाखवतो. अभिजितसाठी आणि हे कुठेही ठरलेलं नव्हतं, त्याची काही रिहर्सल नाही, हे खूप आत्ता आम्ही केलेलं आहे आणि हे खूप अवघड आहे. बाबा, एक विषय सर हे कशासाठी केलं तुम्ही? हे का केलं आम्ही, ह्याची ओरिजिनल कला ह्या सरांची आहे, ती ह्यांनी एकदा ऐकली होती तेव्हापासून हे करतात आणि याची ओरिजिनल कॉपीराईट या सरांकडे, यांच्याकडे, भाऊकडे. सुरू करा तुम्ही यांच्यासारखं. सुरुवातीला तुमचा विषय प्रेम. प्रेम हे सगळ्यांकडे असावं, प्रेम सगळ्यांवर करावं, आईवर करावं, माणसांवर करावं, प्रेक्षकांवर करावं. माझ्या बायकोचं नाव ममता आहे, माझी पोरं खूप छान आहेत, मी बायकोवर खूप प्रेम करतो, माझी बायको खूप सुंदर आहे, देवी ती देवी, तर बायकोसारखी बाईच नाही माझ्या आयुष्यात. तुषार देओल हा अप्रतिम वाजवतो, त्याचं वाद्य म्हणजे असं वाटतं ऐकतच राहावं. माझी बायको माझी पोरं खूप छान आहेत, माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे, ती खूप सुंदर आहे. अरुण नलावडे सर म्हणजे काय, मच्छी आणि अरुण नलावडे एक होऊ शकत नाही. मच्छी म्हणजे त्यांना खूप आवडते,
तसंच माझी बायको मला खूप आवडते माझ्या बायकोचं नाव ममता आहे. माझी पोरं खूप हुशार आहेत आणि तिथं खूप सुंदर आहे. शनाया. शनाया म्हणजे काय बोलूच नाही, झोप अपुरी पडते अशी आणि डोंबिवलीहून तरी इथं शूटिंग यायचं अशी शनाया. माझी बायकोचं नाव आहे ममता. माझी पोरं खूप हुशार आहे, बायको माझी खूप सुंदर आहे, देवी आहे देवी. चांगलं केलं तुम्ही, पण मला एक गोष्ट कळत नाही का हो, हे सतत काय बायकोचं आणतात मध्ये? काय सर, काल त्याच्या बायकोने त्याचे व्हॉट्सअपचे मेसेज वाचले, त्याला घरातनं बाहेर काढलंय कालपासनं. हा माफी मागतोय, ती घरात घेईना सर. म्हणून इथून मागताय मग कॅमेऱ्यातून? मला इथनं माफ मागताय. कर, मी आता परत असं कधी हा करणार. कालपासनं माझ्या घरात पडलाय सर, मला कंटाळा. जा 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 जा. तर आता आपण पुढे सुरुवात करूया. याच्या बायकोचं नाव राधिका, आता तुमच्याकडे मी येणार आहे, कारण तर ही व्यक्तिरेखा खूप रिलेट करतात लोक, आणि तुमच्यामध्ये स्वतःला बघणाऱ्या अनेक बायका आहेत. त्यांना व्यक्त नाही होत आहेत, त्यांना व्यक्त होण्यासाठी कुठलं तरी माध्यम पाहिजे असतं, एक व्यक्ती हवी असते, आणि असं मला कळलं की ती व्यक्ती तू आहेस. तुला भेटत असते लोक. काय सांगशील या अनुभवाबद्दल? बाईला ते नातं टिकवणं इतकं गरजेचं वाटत असतं, लग्न हे आपला नवरा टिकवणं इतकं गरजेचं वाटत असतं की त्यासाठी ती काहीही सहन करायला तयार होते. अनेक बायका मार खातात, त्याच्यानंतर अत्यंत विचित्र पद्धतीने त्यांना डम केलं जातं, तेही सहन करतात. तर ते सहन न करता कुठेतरी स्वतः वाचा फोडली पाहिजे आणि या सगळ्या अन्यायातनं बाहेर आलं पाहिजे. त्यासाठी आपली मैत्रीण, मित्र यांच्याशी काहीतरी शेअर केलं पाहिजे. संवादातनं अनेक गोष्टी सॉल्व्ह होतात असं मला वाटतं. त्या मारहाण करणाऱ्या नवऱ्याशीही संवाद साधला पाहिजे आणि कोणी सहन केलं नाही पाहिजे कुठलीही गोष्ट. अनिताला मधल्या काळात किंवा आम्हाला दोघांनाही मधल्या काळामध्ये काही महिला अशा भेटल्या की म्हणजे बोलताना आम्हालाच असं वाटत होतं की ही बाई असं कसं सांगू शकते. म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्येच असं होतं की आता आमचं आयुष्य तर संपलं हे सहन करण्यात, पण तुमच्याकडे पाहून बळ मिळतं. म्हणजे आम्ही ही कल्पनाच सहन करू शकत नव्हतो की नवरा बायको या नात्यामध्ये रोज अशा प्रकारची मारहाण होते आणि ती बाई सगळं निमूटपणे सहन करून, जसं अनिता म्हणाली, समाजासाठी, ते कुटुंब टिकवण्यासाठी ते सगळं सहन करते. ही रियालिटी आहे, हे वास्तव आहे, आणि आपण सगळ्यांनी मिळून त्याला आळा घातला पाहिजे आणि स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. आता येणार आहे शनायाकडे. शनाया, खऱ्या रसिकामध्ये किती % शनाया, किती % राधिका आहे? बापरे, नाही ॲक्च्युली खूपच चांगला प्रश्न आहे. कारण शनाया कितपत आहे त्या बाबतीतलं, म्हणजे शनायाचे जे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, म्हणजे तिचं इनोसन्स म्हणा, काही बाबतीत खरं तर तिचा आळशीपणा पण म्हणा. हो 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 तर या सगळ्या गोष्टी आहेतच. पण राधिकाच्या सुद्धा खूप गुण आहेत. मला आठवतं एक इन्सिडेंट की राधिकाला पहिल्यांदा जेव्हा कळतं की गुरुनाथचं बाहेर अफेअर आहे, तर तो सगळा स्क्रीन प्ले आम्हाला सर समजत होते आणि सर खूप छान समजत होते आणि ते इतकं घुसून सांगत होते सगळं. तर ऐकता ऐकता मी इतकी ढसाढसा रडले तो स्क्रीन प्ले ऐकताना, की म्हटलं राधिकाला कसं वाटत असेल किंवा तिला काय किती यातना होतील तेव्हा. आणि तिने खूप सुंदर, म्हणजे ते काम पण तिने खूप सुंदर केलं त्या एपिसोडमध्ये. तर ते सगळं खूप विचित्र होतं. तर त्यामुळे मलाही कुठेतरी राधिका खूप कनेक्ट झाली. ती होतच असते, पण आता माझं काम आहे ते मला शनाया तेवढी खरी दाखवायची आहे म्हणून मी ते दाखवतेच. बट राधिका सुद्धा खूप आहे आणि मला खूप रडू येतं अशा कोणत्या गोष्टी जर का होत असतील तर. खरं तर माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आता सर्वदूर पोहोचलेली आहे, सगळ्या घरांमध्ये पोहोचलेली आहे, आणि बऱ्याच बायकांना एक व्यासपीठ मिळत नव्हतं बोलण्यासाठी किंवा त्यांचा विषय कोणीतरी मांडावा म्हणून, आणि तो विषय या मालिकेनं मांडला. त्यामुळे ती मालिका सगळ्यांच्या खूप जवळची आहे. या मालिकेबद्दल सुद्धा बऱ्याच जणांना काही काही बोलायचं आहे, काही महिलांना, आणि त्यांच्याकडे सुद्धा आपल्या नवऱ्याला ट्रॅकवर कसं आणायचं याच्या काही युक्त्या आहेत. बघूया. शनया, दुसऱ्याच्या संसारात ढवळाढवळ करणं बस झालं आता. राधिका तू आता तरी हुशार हो. शनया, तुम्हारी चाल नाही चलेगी. काय झालं तरी शनाया, आय लव्ह यू. माझी राधिका कोबी सारखी मऊ. अगं शनाया, कशाला त्या गुरुच्या मागे मागे जाते? बास झाला आता, त्याचं लग्न झालं माहिती आहे ना तुला. राधिका आता हुशार झाली पाहिजे, जिथं जाईल तिथं त्याच्या पाठीशी राहिली पाहिजे. शनया म्हणजे कारलं कडू. राधिका तू मागे बडो, हम तुम्हारे साथ है. त्या शनायाला तर बघणारच आहे मी. राधिका आणि गुरुला फसवते काय आमच्या? अशा सगळ्यांच्याच गर्लफ्रेंड असतात, पण बायको समोर सांगतो बायकोच ग्रेट, पण तरी पण आय लव्ह यू शनाया.
लाली पावडर लावून संसार होतोय. सनिया जी आप चाहे तो 1 क्या 20 बीवी छोड़ सकता हो. नाही तू जर आता सुधारलीच नाही तर नारळासारखी सोलेन. राधिका खूपच सिम्पल आहे, अजून थोडं बदलायला हवं. तिचं लग्न होऊन आता 9 वर्ष झाली, मग ती आपला नवरा आणि नाही नवरा आणि मुलगा याच्यामध्ये ती गुंतून राहणार ना. आपण कसं राहायचं, त्याला कसा काय तिचा लोभ पडतो, मोह पडतो, त्याला आपली बायको सुंदर वाटली पाहिजे. कशाला राधिकाच्या संसारात लक्ष घालते. आपल्या नवऱ्याला कसं आपल्याला वश करायचं हे स्त्रियांनी समजलं पाहिजे. सनिया रे तू खूप चांगली आहेस, पण आमच्या राधिकाचे खूप हाल खराब करायला लागली आहेस, त्यामुळे प्लीज त्यांच्या संसारातून बाजूला हो. आता जर तिच्या संसारात ढवळाढवळ केलीस तर तुला ना धुरी देईल. कसली माहितीये? मिरचीची. मी कुठून राहिले? माझ्या लवराची बायको. आता काय एक खेळ आपण इकडे खेळणार आहोत. अभिजित म्हणजेच गुरुनाथ, नेहमीच त्याला शनाया आवडत असते आणि राधिका वहिनी घरातलं सगळं काम करतात, पण आज एक घरातलं काम शनायाला पण करायला लागणार आहे. बघायचे राधिका वहिनी जिंकतायत की शनाया जिंकते. आणि काम सोपं आहे. साड्या आहेत भरपूर. ज्या जास्तीत जास्त लवकर साडीची छान घडी घालतील त्या जिंकतील या ठिकाणी. आणि सुहिताताई आहेत, अरुण काका आहेत, त्यांना मी या मंचावरती आमंत्रित करतो. दोघेही मदत करतील. त्यांनी ठरवायचं कोणाला मदत करायची, शनायाला करायची का राधिकाला करायची, हे त्यांच्यावर आहे. अरुण काका जज असतील आणि तुमची वेळ सुरू होतीये आता. चार फाडाल. 3, 2, 1. अरे भाकरवडी सुद्धा गडबडीत छान होते. साधारणपणे जास्त सोडा असलेला ढोकळा असतो ना, साधारण गुजराती पदार्थच तू दाखवून दिले. फायनल तर सर सांगतील कोण जिंकलं. सध्या ती घडी विस्कटवण्यामध्ये हुशार आहे आणि घडी बसवण्यामध्ये ऑफकोर्स ऑफकोर्स जिंकले आहेत राधिका वहिनी. तर आपण गुजरातमध्ये आलेलो आहोत आणि गुजरातला बडोद्याला ऐतिहासिक वारसा आहे, परंपरा आहे. गायकवाड घराण्याची धुरा पुढे जे सांभाळतायत सन्माननीय महाराज समरजित सिंह गायकवाड यांनी सुद्धा आपल्याशी संवाद साधलाय. बरोड्यामध्ये गायकवाड आलेले आणि गायकवाडांनी सयाजीराव महाराजांमुळे पुष्कळ नाव प्रसिद्ध होऊन गेलेलं. हा कार्यक्रम प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांना इंटरेस्ट आहे. महाराष्ट्राच्या बाहेर पुष्कळसे मराठी बोलणारे महाराष्ट्रीयन लोक पुष्कळसे आहे, विदेशाला पण पुष्कळसे आहे आणि ह्या प्रकारचे कार्यक्रम फॉलो करतात म्हणजे सगळे. आज आम्ही इकडं गुजरातमध्ये राहून मराठी बोलू शकतो. मी तर सगळ्यांना एवढंच सांगतो की आपण बाहेर गेलंच पाहिजे, कारण की बाहेर गेलं तरच आपल्याला कळतं की काय आहे. आणि घरी नुसतं बसून का एक जागेला बसून एवढं प्रोग्रेस होत नाही. आपले जे विचार आहे जुने त्याच्यातून बाहेर निघायला लागेल आणि त्याच्यानेच एक पुढे जाऊ शकतो एक मराठी माणूस का एक असं कम्युनिटी पाहिलं तर. पटाकडम कोण आहे तुम्ही? चुरण लगानचा चुरण. चुरण नाही रे दादा, गुरन म्हणतात त्याला. गुरन नाव होतं त्यांचं. हा तेच ते. सावधान, विश्राम, चावडीचे मुख्याध्यापक हाजीरो. शेर 2 कदम पीछे जाता है तो डर कर नहीं, मग दुम दबाकर भागने के लिए. सावडी राठोड म्हणतात मला. तर आज आपल्या चावडीमध्ये मिस्टर रिसेप्शनिस्ट आलेले आहेत. परफेक्शनिस्ट. त्याचे किती वर्जन काढणार तुम्ही एकाच जोकचे आज? नावात काय दादा, करेक्ट. नावात काय
टेडी बिअर बोलून गेले. कोण बोलून गेला? टेडी बिअर. शेक्सपियर. आता तेच म्हणले की नाही नावात काय काय पण नाव घे, त्याला काय होतंय. सर नमस्कार. आणि ही चावडी स्त्रियांच्या बाजूने उभी राहते. अरे बापरे. सर पुढचं मी जे सांगेन ते ऐकून तुम्हाला खूप धक्का बसल, म्हणून नीट ऐका. तुमच्यावरती खूप गुन्हे आहेत, आरोप केलेले आहेत. सर मी तुम्हाला इथं येण्याची विनंती करतो. प्लीज तुम्ही आमिर खान चावडीवर यांनी या. कोर्टात यावं. जोरदार Please. टाळ्या. आणि चावडीच्या फिर्यादी किरण मॅडम तुम्ही पण कोर्टात यावं असं मी तुम्हाला विनंती करतो. हो. मॅडम तुम्ही अजिबात घाबरण्याची गरज नाही, कारण चावडीत स्त्रियांना न्याय मिळतोच हे सगळ्यांना माहिती आहे. सर पण तुम्ही पण घाबरू नका. चावडीच्या वतीनं तुम्हाला दोघांना पण एक एक वकील देण्यात येत आहे. तुमच्या बाजून लढण्यासाठी एक वकील आहेत. मॅडम तुमच्या बाजून लढण्यासाठी एक वकील आहेत. वकिलांना बोलवा. वकील नंबर 1 हाजीर हो. ते ठीक आहे. हे काय घेऊन आला तुम्ही? पोपट. पोपट असा काळ असतो का थोडेच? आता होळी खेळला त्यामुळे काळा झाला. अच्छा अच्छा. मी तुमचा वकील वीरू सहस्त्र बुढे. शस्त्र बुद्धे असते ती, शस्त्र बुद्धे. मी म्हातारा आहे म्हणून बुढे. वीरू सहस्त्र बुढे. मग मॅडम तुमच्या बाजूने हे वकील लढतील आणि सरांच्या बाजूने कोण आहेत वकील जरा त्यांना बोलवा. वकील नंबर 2 हाजीर हो. अच्छा तुम्ही त्यांच्या बाजूने लढणार आहे? येस. अच्छा बर. तर हे तुमच्या बाजूने लढणार म्हटल्यावर तुमची वाट लागली समजा. नाव काय म्हणलं तुमचं? पीके. हो काय करून आलाय नवा? पीके. नावच आहे हो तुमचं? एस नॉनसेन्स. गोला बिला काय नाही. परत कारवाई सुरू करा ताबडतोब. माझ्याकडे वेळ नाही आहे. लाईफ इज रेस. बारिश. बस बस. अरे रेस. ते बारिश नाही, तो शॉवर उडतोय तोंडातून. नुसतं तो गणन कळतो, त्याला गणन काय कळलं नाही. पुढे जा. तर ह्याच्या नंतरची कारवाई बिलकुल कॉमेडी नाही आहे, खूप सिरियस आहे सर. हो. मॅडम जे काही तुमचे आरोप असतील ते तुम्ही बिनधास्त इथं मांडा. चावडी तुम्हाला न्याय देणारच, कारण स्त्रियांच्या बाजूने उभी राहणार ही चावडी ही. मॅडम प्लीज मॅडम. पहिला आरोप कुठला पहिला आहे? आरोप तुम्ही. ये सुबह को उठते ही नहीं है, बहुत मुश्किल होती है उनको जगाने में. आमिर खान स्वतः लवकर उठत नाही. हे शॉकिंग आहे आमच्यासाठी. ना अलार्म, ना उनको मारना पीटना, कुछ काम नहीं करता है. पानी से स्प्रे करो तभी उठते हैं. आम्ही हे ऐकतोय सर, हे म्हणजे आमच्या कानांवर विश्वास बसत नाहीये. लेकिन आंखों देखी बात है, तर काय सांगाल तुम्ही सर? बिल्कुल सही कह रही हूँ. बिल्कुल सही कह रही का असं वागता सर तुम्ही? काय एक्चुअली मुझे नींद बहुत आती है और मेरे ज़िंदगी में मैं सारे ऐसे काम करता हूँ जिससे मुझे रात को नींद आती है और अच्छी नींद आती है. घोड़े बेच के सोता हूँ मैं, इसलिए सुबह उठता नहीं हूँ. वाह वाह वाह. सुख समाधानाची झोप ज्या माणसाला मिळते तो पुण्यवान माणूस असतो. तर असं म्हणायला हरकत नाही की तुमच्या आयुष्यात एक पुण्यवान माणूस आहे. ट्रान्झॅक्शन माय लॉर्ड. काय? ट्रान्झॅक्शन. ऑब्जेक्शन. हा तेच ते. हा. हा आरोप मला मान्य नाहीये. हे बघा जे काय असेल ते प्रूव्ह करा इथं. ते सकाळी उठत नाहीत कारण ते विसरतात उठायला. ती त्यांची सवय आहे. ते विसरतात म्हणून चिठ्ठ्या लिहून ठेवतात. ही सीडी बघा, ही गजनीची सीडी आहे. त्याच्यात तुम्हाला कळेल की ते विसरतात कसे ते. गजनीची सीडी आहे हे तर प्रूव्ह झालं इथं. वा वा. तर सरांना हा आजार आहे, त्यामुळे हा गुन्हा सरांना मान्य पण आहे. ते विसरत नाही. त्यांना मी शिकवलेलं आहे. त्यांची सगळी सवय मला माहिती.
मी आता शिक्षक होतो. हे कॉप्या करतात, इकडे तिकडे लिहून ठेवतात. तेच सवय त्यांनी गजनीमध्ये वापरली. गजनी हिट झालाय, पण हे विसरत नाहीत, हे कॉप्या करतात. एक मिनिट, तुमच्या लग्नात काय इम्पॉर्टंट नव्हतं हे बघा, ते मी आधीच गुन्हा मान्य केलेला आहे. आणखीन काय एक गुन्हा आहे? ये इनको नहाना बिल्कुल पसंद नहीं है. तर पाणी वाचवायला पाहिजे, पण एवढं किती. सर हा एक भयंकर गुन्हा तुमच्यावरती नोंदवलेला आहे की खरंच तुम्हाला आंघोळ आवडत नाही सर? काहीतरी सांगा ना. असं आहे की 2 गोष्टी आहे. एक, मी त्यांना विचारतो की सिंह कधी स्नान करता का? सिंह कधी स्नान करतात का? अरे बापरे, असं त्यांनी डायरेक्ट चॅलेंजच केलं. सिंह कधी आंघोळ करतात का? करतात का? मला नाही माहिती आहे. नाही, पण सिंहाची आंघोळ बघायला कोणी गेलेलं नाही. एवढे direct रांगा कोणी गेलेलं नाही. बरं, आंघोळ बघायला गेलो तो परत आला पाहिजे. हा, तेच तर. और दूसरी बात ये है कि पानी को लेकर मैं बहुत कॉन्शियस हूँ. हाँ अच्छा. और ये मैं बचपन से रहा हूँ कॉन्शियस. हाँ हाँ, तो इसलिए मैंने बचपन से ही आदत लगाई है कि कम पानी यूज करना चाहिए. अच्छा. हाँ, मैं बर्थडे टू बर्थडे नहाता हूँ. बर्थडे टू बर्थडे नहाता हूँ. आणि माणूस आंघोळ कशासाठी करतो? फ्रेश दिसावं म्हणून. परफ्यूम आहे ना. हा, पण तुम्हाला बघून तर सगळे फ्रेश होतात, त्यामुळे तुम्हाला करायची गरज नाही सर. आम्ही फ्रेशच असतो तुम्हाला तर बघून. एक वेगळाच संदेश सरांनी महाराष्ट्राला दिलेला आहे की फक्त वाढदिवसाच्या दिवशी आंघोळ करा. असं आपण म्हणू शकतो. हा आरोप मला मान्य नाही. का मान्य नाही तुम्हाला? त्यांच्या चित्रपटातलं गाणं बघा, स्कुबिडबी स्कुबिडबी, ते गाणं बघा. तेच ते शब्दांकडे लक्ष देऊ नका. आरती देतच नाही आम्ही. ते गाणं पावसातलं आहे. हा, त्यानंतर अनेक चित्रपटातली गाणी त्यांची पावसातली आहे. राजा हिंदुस्थानीमध्ये पावसातले गाणे. त्यानंतर ते ये हाल दिल का, पावसातलीच गाणी आहेत. म्हणजे याला काय अर्थ आहे? घरी सुद्धा आंघोळ करायची आणि शूटिंगला सुद्धा आंघोळ करायची. त्यामुळे ते आजारी पडू शकतात, त्यांना सर्दी होऊ शकते, त्यांना डुमुनिया होऊ शकतो. एक मिनिट. डुम्बोनिया नाही, निमोनिया. जे डुमतात त्यातून डुमोनियाच होऊ शकतो. म्हणजे डुंबुंचा आजार होतो, त्याला डुंबोनिया म्हणतात. म्हणून ते आंघोळ करत नाही. बरोबर, स्वतःची काळजी करणं हे माणसाचं प्रथम कर्तव्य आहे. अच्छा, मॅडम, मी समजले. त्यामुळे हा आरोप ठुकरवून लावला. एक Cancel केलं मी. मिनिट, मला इथं जुईला बोलवते. जुई, जुई. जुई, जुई कोण? जुई सांगेल त्याच्यावर प्रकाश टाकेल आंघोळीवरती. जुई कमन. ऍक्च्युली सर तुम्हाला सांगू का, हिची एंट्री अशी नव्हती सर. मग हिला तुमच्या बरोबर फोटो काढायचा होता, तिकडे फोटोग्राफर फोटो काढतो. हा, हे जुई. मध्ये राहा. हा, जुई, तुमचं नाव सांगा, पूर्ण नाव कोर्टाला. मी जुही, जुही चौपाटी. जुई चावला. आल्या आल्या खारे वारे व्हायला लागले बघा मला. ह्यांच्यावर आरोप आहे आंघोळ करत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे, हा? ते आंघोळ करत नाहीत. आत्ताच ते असं म्हणाले की सिंह कधी नाहतो का. तेच, आणि मी त्यांच्याबरोबर खूप फिल्म्स केल्या, त्याच्यामुळे हे एकदम 100% बरोबर आहे. येस. पुढचा आरोप काय आहे तुमचा? ये मुझे रोमांटिक डिनर्स पे बहुत कम ले जाते हैं. ऑलमोस्ट साल में एक बार भी नहीं. ऑलमोस्ट, मतलब साल में एक बार. एवढा रोमॅन्टिक हिरो असून पण. चॉकलेट हिरो. हे म्हणजे आम्ही खूपच दुःखाची बातमी ऐकली सर. म्हणजे सर तुमच्यासारख्या हिरोकडनं ही अपेक्षा नाही सर. काय सांगाल तुम्ही? हा काय गुन्हा आहे तुमचा सर? ऐसा है कि अगर मैं इनको डिनर पे ले जाता हूँ तो बहुत सारे लोग आते हैं फोटो वोटो के लिए. तो मैं इनको हमेशा बोलता हूँ कि मैं रोमांटिक डिनर करूँगा, घर पे करूँगा, बालकनी में हम लोग 2 कैंडल लगाएंगे, वहाँ पे हम लोग रोमांटिक डिनर करेंगे. पूरा दिन हम घर पे ही हैं. तो ये रोमांस कैसे हो गया? रोमांस वो होता है जो कभी कभी अलग बाहर जाए, बाहर, घूमे फिरे, हाथों ये में क्या हाथ है? डाल के मतलब- बगीचे में घूम कर आए, हाँ. कभी फूल दो. सर हे काय सांगाल तुम्ही?
क्या है कि घर पे हम लोग रहते हैं तो मैं इनको गाना सुनाता हूँ, हाँ। वो मुझे गाना सुनाती हैं, हाँ तो हम लोग एक दूसरे को गाने वाने सुनाते हैं रात को घर पे बैठ के। नहीं सर, लेकिन प्रॉब्लम रोमांटिक इधर होता है। खाने का है सर, गाने का नहीं। तो आप खाने के बारे में बोलिए। कैंडल लाइट डिनर के लिए मैडम को आप लेके नहीं जाते? त्यांचा आरोप झूठ आहे. नाही सर, असं आरोप खोटा नाही सर. खोटा 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 नाही सर. एक वेळा तुम्ही डिनरला नेला ती बाई कसं काय चिन्ह जगल मला सांगा. तुम्ही काय रडताय पण एवढे? तुम्ही काय रडताय? त्याला काय अर्थ राहतो? मॅडम, तुमची जी इच्छा राहिलेली आहे ती ही चावडी हिथं पूर्ण करेल. कॅन्डल लाईट डिनरची इच्छा ही चावडी हिथं पूर्ण कराल. प्रॉपर्टी घेऊन या. हा कॅन्डल तुम्हाला लावलेली आता आहे. वाटेल की कॅन्डल बरोबर आपण काय खायचं. मग तुम्हाला मला एक सांगा, त्यांना कॅन्डल डिनर तुम्ही कधी तुमच्या बायकोला दिला कॅन्डल अरे डिनर? किती वेळा. हा द्यायचं राहिलं नाही गेली, हा इथंच राहिला. एक मिनिट आहे, बाबाला जास्त चालवायची गरज नाही. सर, आपण माणूस गरीब आहे, पण सर बायकोला रेग्युलर मी तुम्हाला सांगतो ना, आठवड्यातनं 3दा तरी मी कॅन्डल लाईट डिनरला घेऊन जातो. अरे वा, हॉटेलमध्ये? नाही नाही, घरीच सर. कसं काय? 17 तास वीजच नसते राव. जेवतात ते. तर सरांसाठी डिनर घेऊन या प्लीज. सर काय ऑर्डर सांगा ना स्पेशल. दाल आणि चावल आणि सब्जी. सर हे तर रेग्युलर आहे, मी वेगळं माझ्यातर्फे आणतो तुम्हाला. आणा प्लीज आणा. फेवरेट डिश. आणा आणा. फेवरेट डिश. याचं कारण आहे की आमिर खान सरांचा आज वाढदिवस आहे. चावडीच्या रीतिरिवाजानुसार तुम्हाला एक शिक्षा देण्यात येते सर. आय एम सॉरी. बोला. तुम्हाला मॅडम बरोबर एक रोमॅन्टिक डान्स करावा लागेल. पण माझी 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 एक लास्ट रिक्वेस्ट आहे, तुम्हीच गायलंय म्हणून क्या बोलती तू, ए क्या बोलती तू, हे झालं पाहिजे एकदा की हा बर्थडे आहे तर. पर हे ना तुम्ही एक केलं होतं माहितीये का, त्यात काडी ओढली होती, आठवते का? हो 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 हो. अरे बापरे. जे मी करतो तुम्ही पण करा. रिपीट करा. रिपीट. आणि हे तुम्ही घरात प्लीज करू नका, नाहीतर नंतर क्या तले आते मग तंदा आला असं व्हायचं तुमचं.
घाबरायचं नाही, आमिर खान दिसले पाहिजे तुम्ही. हा हा जमलंय. वा वा, जोरदार टाळ्या आमिर खान सरांसाठी. आणि हायकोर्ट इकडे संपलं. थँक्यू सो मच चावडीवाले. थँक्यू थँक्यू थँक्यू. या कामासाठी ना की फक्त आमिर सर आणि त्यांची टीम एकत्रित आली, अख्खा महाराष्ट्र एकत्र आला, तर पहिल्यांदा मला वाटतं इतिहासात असं होतंय की सगळी न्यूज चॅनल सुद्धा एकत्रितपणे आलेली आहेत. आणि सगळ्या पत्रकारांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आणि या मंचावरती त्यांच्या वतीनं मी आमंत्रित करू इच्छितो ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना. यानंतर आपण आमंत्रित करूयात IBN लोकमतचे संपादक मंदार फणसे यांना. जोरदार टाळ्या सरांसाठी. आणि आपण स्वागत करूयात जय महाराष्ट्रचे संपादक निलेश खरे यांना. जोरदार टाळ्या सरांसाठी. तर राजीव सर, तुमच्यापासून सुरुवात करतो. खरं तर गेल्या वर्षी वॉटर कप ABP माझावरूनच सगळ्यांनी पाहिला होता आणि तो घराघरात पोहोचला होता. काय सांगाल? निलेश, मला असं वाटतं की पाण्यासाठी काम करण्या इतकं दुसरं पवित्र आणि पुण्य देणारं कुठलं काम नसेल. ग्रामीण भागामध्ये राहून काम करणारी आणि पाण्यासाठी काम करणारे जे असंख्य अज्ञात असे जी मंडळी होती, त्यांना महाराष्ट्रासमोर घेऊन येण्याची संधी मिळाली. मला हे जे काम आहे पाणी फाउंडेशनचं, त्याचं काम अशासाठी मोठं वाटतं की एका वर्षामध्ये महाराष्ट्रातली 115 गावं पाणीदार झाली या वॉटर कपच्या निमित्तानं. आणि आत्ता या दुसऱ्या फेजमध्ये असं आहे की खरं तर हे काम इतकं मोठं आहे आणि हे सगळ्या महाराष्ट्राचं काम आहे. आणि त्याच्यामुळं जेव्हा आमिर खान यांच्याकडून आणि सत्यजितनी जेव्हा सांगितलं की आपण हे काम आणखीन जर पुढं घेऊन जायचं असेल तर आपण सगळ्या चॅनल्सच्या बरोबर घेऊन, तर मला नक्कीच त्याच्यामध्ये खूप आनंद वाटला की हे काम आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांच्या समोर या निमित्तानं जाईल. आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण बघतोय 30 तालुके आहेत आणि 10,000 जणांना ह्या आत्ताच्या 2 महिन्यांमध्ये प्रशिक्षण दिले. म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो की महाराष्ट्रातली 10,000 तरुण आज असे आहेत, पुरुष स्त्रिया, की जे पाण्याच्या बाबतीमध्ये सजग झालेले आहेत. या पुढच्या काही दिवसांमध्ये 10,000चे 1,00,000 लोक असे होतील की ज्यांना पाणी वाचवण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण मिळालेलं आहे. आणि माझी खात्री आहे की ह्या वेगानं जर हे काम होत राहिलं तर नक्कीच पुढच्या 2-3 वर्षांमध्ये महाराष्ट्राला पाण्यासाठी कुणाच्याही पुढं हात पसरण्याची गरज उरणार नाही. सगळी गावं स्वयंपूर्ण होतील, प्रत्येक गाव पाणीदार होईल आणि हे महाराष्ट्रासाठी याच्या इतकी दुसरी मोठी गोष्टच कुठली असणार नाही. वा वा, खरं. निलेश सर, तुम्ही काय सांगाल? मुख्यतः पाणी फाउंडेशनचं जे काम आहे, म्हणजे स्वयंस्फूर्तीतून, स्वयंनिर्मितीतून स्वयंविकास, मुख्यतः हा मुद्दा जो आहे तो सर्वात आकर्षणाचा मुद्दा आहे. आतापर्यंत गेल्या 10-15 वर्षामध्ये 70,000 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्राच्या वाट्याला किती पाणी आलं हा प्रश्न ज्या वेळेला उपस्थित होतो त्यावेळेला आमच्या सर्वांसाठी बातम्या होतात. पण ज्या स्वरूपाचं काम मुख्यतः पाणी फाउंडेशन करतं आहे त्याची जी बातमी आहे ती अत्यंत सकारात्मक आहे. आम्ही सातत्यानं नकारात्मकता ही बातम्यांमध्ये असते कारण तो मूळ गाभा असतो बातमी याचा, पण ज्या स्वरूपाचं पाणी फाउंडेशन काम करतं आहे ती सकारात्मकता लोकांपर्यंत गेल्यानंतर जो महाराष्ट्राचा विकास होईल ते खरं माध्यम म्हणून आमचं काम असेल. आणि निश्चितपणे आम्ही माध्यम म्हणून या कामामध्ये जितकी हातभार लावू शकू तो आमच्या दृष्टीनं एक सकारात्मक पाऊल म्हणून बघितलं जाईल. वा वा. मंदार सर.